तर मित्रांनो मी आज जॉबवरून येताना खूपच विचार केला, यार आपण बॉडी बनवण्यासाठी एवढं मेहनत करतो आहे, सकाळी जिम संध्याकाळी होम वर्कआउट करतो आहे, तरी आपली बॉडी बनत नाही का? हा रिझन मी स्वतःला विचारलं आणि मला समजलं आपण डाईट व्यवस्थित घेत नाही. तर मित्रांनो बॉडी बनवायचं कितीही मेहनत केली तर डाईट व्यवस्थित पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. म्हणून मित्रांनो मी आज खूपच विचार केला आणि मी पार्ट टाईम स्विगी मारण्याचा विचारच केला आहे आज. तर मित्रांनो मी घरी आलो आणि मी ॲप ओपन केलं आणि मी लोकेशन वगैरे ऑन केलं. म्हटलं चला आज किती ते ऑर्डर आहे, किती ऑफर आहे, काय आहे ते बघू. तर मित्रांनो ऑफर पण चांगल्या होत्यात आणि आज मी 100% जाणार आहे मित्रांनो, कारण की माझ्याकडे डाईटला अंडे वगैरे खायला, जर ते खाल्लं आपण तरच आपली बॉडी गेन होईल मित्रांनो. फक्त मेहनत करून काही फायदा नाही. तर मित्रांनो मी 6 ते 7 शिफ्ट बुक केली आणि नंतर मी 7 ते 11 पण केले मित्रांनो, कारण की मी जेणेकरून मी 6ला पण गेलो ना तर मी 11पर्यंत मारू शकतो. तर शिफ्ट वगैरे मी बुक केली. तर आता मी 6 ते 7 शिफ्ट बुक केली. तर मला आता कॉल पण येईल. तसं मला जसं कॉल येईल तसं मी फर्स्ट ऑर्डरला आज माझं फर्स्ट ऑर्डर आहे. तर मी इथून निघणार मित्रांनो. तर जोपर्यंत मला ऑर्डर येत नाही तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होऊन गेलो मस्तपैकी. तर मित्रांनो बॉडी बनवण्यासाठी डाईट इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी डाईटसाठी माझ्यासाठी मी स्वतः पैसे कमवणार पार्ट टाईममध्ये आणि तेच पैसे माझ्या शरीराला लावणार मित्रांनो, कारण आयुष्यात खूप मोठे स्वप्न आहे मित्रांनो, त्यासाठी मी झगडणार. तर मित्रांनो फर्स्ट ऑर्डर आलेली आहे. इंस्टामार्टला जायचं आहे मला, इथून जस्ट 2.5 किलोमीटर मित्रांनो. तर इथून मी मस्तपैकी ऑर्डर ॲक्सेप्ट केली आहे आणि प्रोसेस पण चालू झालेली आहे. बघू शकता मी इथं अर्निंग वगैरे दाखवतं, तिथं अर्निंग 0 आहे. हॉर्स तुम्ही किती टाईम दिला त्यासाठी, आणि जर 17 ऑर्डर्स तुम्ही मारले तर तुम्हाला 240 रुपये एक्स्ट्रा भेटणार. बट एवढं तर काही मारू शकत नाही आपण, कारण की आपण न्यू आहे, आपल्याला एवढा एरिया माहीत नाही करता मुंबईचा. म्हणून मित्रांनो मी फर्स्ट ऑर्डरसाठी निघालो मस्तपैकी. लोकेशन वगैरे मी रेनकोट वगैरे इथं स्टोअरमध्ये भेटतात, बट मी पहिले आधी माझं लोकेशन ऑन केलं. मला कुठपर्यंत जायचं आहे, कसं जायचं आहे ते मी समजून घेतलं. तर मी हेल्मेट वगैरे घालून बाहेर निघालो. मग हेल्मेट घालायची तर सवय नाही, बट आता कसं आहे पार्ट टाईममध्ये पैसे कमवायचे, शरीरासाठी आपल्याला स्वतःला खर्च करायचे, मस्तपैकी डाईट घ्यायची, बॉडी बनवायची आहे. तर मित्रा सहन तर करावंच लागणार ना, सगळं सहन करावं लागणार. तर मित्रांनो मी सकाळी 10ला जॉबला जातो आणि संध्याकाळी 5:30 किंवा 6पर्यंत घरी येतो आणि लगेच मला ऑर्डरला निघावं लागलं आहे मित्रांनो आता. आणि जस्ट मी संध्याकाळी पण एक्सरसाइज करायचो, बट आता जेणेकरून मी पार्ट टाईम जॉब केला आहे तर संध्याकाळी माझे व्हिडिओ पण नाही येणार. जसं वेळ भेटेल तसं मी आणेल मित्रांनो. संध्याकाळची तर एक्सरसाइज मी नाही करणार, बट तसं तर मी सकाळी जिमला जातो, ते माझे व्हिडिओ येणारच मित्रांनो. तुम्हाला सपोर्ट करा मराठी माणसाला. ऑर्डरला जात असताना आपल्या बाप्पाचं आगमन चालू होतं, तर मी तिथं थांबलो थोडं. तर मित्रांनो खूप मस्त मूर्त्या होत्या मित्रांनो, मोठमोठ्या. बाप रे, ढोल ताशांचा आवाज. तर मित्रांनो मी परत तिथून निघालो आणि काय परत एक वेळेस बाप्पाचं दर्शन होताना मी बघितलं मित्रांनो. खूप ट्रॅफिक पण होती, म्हटलं हळूहळू जाऊ, बट मूर्ती एवढी बघण्यासारखी होती ना मित्रांनो. खूप मस्त व्ह्यूज होता मित्रांनो तिथला पण. तर मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ स्विगी मारता मारता बाप्पांचे आगमन